How many are you happy today? आणि किती लोक आनंदित आहेत आज? Amen. Can I tell you, when I was coming, I heard the voice of God. When I was coming, I heard the voice of God. आणि जेव्हा मी येत होतो मी प्रभूचा आवाज ऐकला And the Holy Spirit spoke to me. आणि पवित्र आत्मा माझ्याशी बोलला And He said, आणि म्हटला the days of glory is going to be begin for Satara. आणि सातारासाठी गौरवाचे दिवस सुरू झालेले आहेत. The church of Satara, आणि साताराचे जे चर्च आहे you are going to see the glory of God. तुम्ही देवाचा गौरव पाहणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. I am so happy and privileged to be in the midst of you. आणि तुमच्यामध्ये असणं हे माझ्यासाठी सौभाग्याचं आहे. So we really thank God for our dear pastor Sunny Vishwas आणि आपले जे प्रिय पाळक आहेत सनी विश्वास त्यांच्यासाठी प्रभूचा धन्यवाद. and all the pastors of Satara, those who are here. आणि जे सर्व साताराचे पाळक वर्ग आहेत त्यांचे देखील आभार. So I say thanks to all of you from the bottom of my heart. आणि माझ्या हृदयापासून मी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद करत आहे. And especially I thank for Pastor Pramod Londe. आणि पास्टर प्रमोद लोंढे त्यांचे देखील मी आभार मानत आहे. He knows me from the beginning days of my life and ministry. आणि माझ्या सुरुवातीच्या दिवसापासून ते मला ओळखतात. And it's really I'm so happy and glad to meet him again. आणि त्यांना भेटून मला पुन्हा एकदा खूप आनंद झाला. So our dear pastors are here. I forgot your names, but from the bottom of my heart I say thank you, Pastor. आणि जरी मी तुमचं नाव घेऊ शकलो नाही तरी देखील मनापासून सर्व पाळक वर्गाचे आभार. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. The time of glory is going to begin for Satara. आणि सातारासाठी गौरवाचा वेळ आलेला आहे. Look at your neighbor and tell your neighbor, आणि शेजाऱ्याकडून पायसन सांगायचं आहे the days of glory is going to begin for you. आणि तुझ्यासाठी गौरवाचे दिवस सुरू झालेले The आहेत. days of glory is going to begin for you. आणि तुझ्यासाठी गौरवाचे दिवस सुरू झालेले आहेत. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So while I was coming, आणि जसं मी येत होतो and the brother came to receive me, आणि एक भाऊ मला घेण्यासाठी आले and he said his name is Pandit, आणि त्यांनी मला सांगितले की त्यांचं नाव पंडित आहे. John Pandit or something like that. आणि जॉन पंडित असं आहे. Where is he? Yeah. Where is your family? आणि तुमचं परिवार कुठं आहे? Bring your mother. Yeah. आणि तुमच्या आईंना घेऊन या. Let me tell you one thing. एक गोष्ट मला सांगू द्या. While he was coming and driving the car, आणि जेव्हा ते येत होते कार चालवत होते he was telling me about his house. आणि ते त्यांच्या घराविषयी मला सांगत होते. And suddenly the Holy Spirit spoke to me. आणि मग पवित्र आत्मा माझ्याशी अचानकपणे बोलला And he said, आणि म्हटला there is a person in your house, your mother is having a problem regarding stomach. आणि त्यांच्या घरामध्ये अशी एक व्यक्ती त्यांची आई आहे ज्यांना पोटाची काहीतरी समस्या आहे. And the Holy Spirit is going to heal her tonight. आणि आज रात्री पवित्र आत्मा त्यांना आरोग्य देणार आहे. He did not share me the problem of her mother, आणि त्यांच्या आईची समस्या त्यांनी मला सांगितलेली नव्हती. but he was just talking to me. पण ते फक्त माझ्याशी बोलत होते. As he was talking to me, आणि जसं ते बोलत होते the Holy Spirit, clearly I heard the voice of the Holy Spirit. आणि मी स्पष्टपणे पवित्र आत्म्याचा आवाज ऐकला. And he said, आणि पवित्र आत्मा म्हणाला I'm going to heal her tonight. आणि मी आज रात्री त्यांना आरोग्य देणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So expect the word of the Lord is going to do something in your life tonight. आणि अपेक्षा करा की प्रभूचं वचन तुमच्या जीवनामध्ये आज काहीतरी करणार आहे. I have seen many miracles आणि मी खूप चमत्कार बघितलेले in आहेत our ministry. आणि माझ्या We सेवेमध्ये have seen the power of God. आणि देवाचं सामर्थ्य बघितलेलं We आहे have seen the glory of God. आणि देवाचा गौरव बघितलेला आहे. Even such a miracle, I can say that the Bible is alive for me. आणि मी असं म्हणेन की जे बायबल मध्ये चमत्कार आहेत ते माझ्यासाठी जिवंत असे आहेत. And today आणि आज I am here because the Lord spoke to me. आणि प्रभू माझ्याशी बोलला म्हणून मी या ठिकाणी आहे. Many months back, आणि खूप महिन्यापूर्वी when I was traveling back to Kolhapur, आणि जसं मी कोल्हापूरला पुन्हा प्रवास करत I होतो heard the voice of the Holy Spirit. मी पवित्र आत्म्याचा आवाज ऐकला And he said, आणि पवित्र आत्मा it's म्हणाला a time for Satara. आणि हा साताऱ्याचा वेळ आहे. It was almost 7 to 8 months back. आणि हे 7 आणि 8 महिन्याच्या आधी आहे. In a midnight, आणि मग मध्यरात्री as मध्ये I was in a travel, आणि जसं मी प्रवास करत the होतो Holy Spirit spoke to me very clearly. पवित्र आत्मा स्पष्टरित्या बोलला. When the Holy Spirit spoke to me, आणि जसं पवित्र आत्मा बोलला I shared with our dear brother Joel. आणि भाऊ जोएल यांना मी सांगितलं And I told him, आणि मी the सांगितलं Lord is speaking to me about Satara. आणि प्रभू माझ्याशी साताऱ्याच्या विषयी बोलत आहे. You know what? आणि माहितीये काय? I am from Satara only. आणि मी साताऱ्याचाच आहे.
My father's place is Satara, आणि माझ्या वडिलांचं जे स्थान आहे ते साताराच आहे. but we shifted to Kolhapur. पण आम्ही कोल्हापूरला राहिलो. But we are basically from Satara. पण आम्ही मूळचे साताराचे आहोत. And the Lord spoke to me about Satara. आणि प्रभू माझ्याशी सातारा विषयी So बोलला. get ready, Satara, the church of Satara. The days of your visitation has come. आणि जी साताराची मंडळ आहेत, सातारचे लोक, प्रभूचं दर्शन तुम्हाला होणार आहे. Amen. आमेन. God is going to visit you. आणि प्रभू तुमची भेट घेणार The आहे. churches of Satara is going to increase. आणि मंडळी साताराची वाढणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. How many years your mother is suffering with the problem? आणि किती वर्ष त्यांना ती समस्या आहे? Can you give us another mic? Vinod, I need you with the mic or somebody else. You just be there, stand there. Hello. Did you told me ever about your mother's stomach problem? आणि तुम्ही कधी ह्याच्या आधी यांना सांगितलं होतं का तुमच्या आईला ही समस्या आहे? Did you told me in the car your mother is having a stomach problem? किंवा कार मध्ये सांगितलं होतं का? No. When I said, right after that you said or before that you said to me? त्यांनी सांगितल्यानंतर मग तुम्ही त्यांना शेअर केलं का त्याच्या आधी त्यांना सांगितलं होतं? त्याच्या आधी सांगितलं मी. Your mother is having a stomach problem? की तुमच्या आईला पोटाची समस्या आहे म्हणून? नाही. त्यांनी सांगितलं पहिलं मला की घरामध्ये कोणाच्या पोटात दुखतं आहे का? मी म्हटलं हो, मम्मीच्या पोटामध्ये दुखतं. How many years mother is suffering? किती वर्ष झालं त्यांना समस्या आहे? मी बघतो तेव्हापासून 10 वर्ष, 10-12 वर्ष. 10 to 12 years she is suffering with the problem. आणि 10 ते 12 वर्ष त्यांना ती समस्या आहे. But today पण आज रात्री I see, sister, the Lord is going to touch you. आणि मी बघत आहे की प्रभू तुम्हाला स्पर्श करणार आहे. The spirit of death is going to cancel from your house. आणि मृत्यूची आत्मा तुमच्या घरातून कॅन्सल होत आहे. I see that the Lord is telling me प्रभू मला सांगत आहे, मी बघत आहे. the spirit of death is losing the power. आणि मृत्यूचा आत्मा त्याचं सामर्थ्य विस्कटत आहे. Right now, आता the Holy Spirit पवित्र आत्मा is touching you now. आता स्पर्श करत आहे. Is touching you now. आता स्पर्श करत आहे. Is touching you now. आता स्पर्श करत आहे. The healing is coming in your intestine. आणि तुमच्या आतड्यांमध्ये आरोग्य येत आहे. The healing is coming to your liver right now. आणि तुमच्या लिव्हर मध्ये आरोग्य येत आहे. Right now. आता Be free. मुक्तता, Total freedom. पूर्ण मुक्तता, Total freedom. पूर्ण मुक्तता, Total freedom. पूर्ण मुक्तता, Total freedom. पूर्ण मुक्तता. You are free now. तुम्ही मुक्त झालेले आहे. Jesus' name. येशूच्या नावाने. Let her check. तपासून बघा. Let her check. तपासून बघा. Let her check her stomach. तपासून बघा. आता तुम्हाला वेदना आहेत काय? नाही. आणि तुम्ही येताना वेदना होत्या पोटामध्ये? हो. आता आता नाही. कुणी आरोग्य दे तुम्हाला? प्रभूने. Can you give big hands to Jesus? आणि येशूसाठी जोराने टाळ्या वाजवूया. When I was coming, yeah, you can take it back. I heard a name, Sangeeta. आणि मी एक नाव ऐकत आहे, संगीता. Anybody is here connected to that name or your name is that? तुमचं नाव कदाचित संगीता असेल किंवा तुम्ही जुडलेलं आहे त्या नावाशी. Come, sister. I need somebody standing there with the mic. आणि कोणीतरी तिथे उभा असलं पाहिजे. You just be there. Be there. Be there. I तुम्ही need तिथेच a थांबा. voice. Yeah, be there. Be there. Shagadariya. Can we worship? आणि आपण आराधना करूया. Can we worship? आपण आराधना करूया. Hallelujah, 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 hallelujah. Everybody worship. आणि प्रत्येक जण आराधना करायचा आहे. Worship. आराधना करायचा आहे. The presence of the Lord is here. कारण प्रभूची उपस्थिती या ठिकाणी आहे. The glory of the Lord is here. हो तेरी प्रभूचं गौरव या ठिकाणी आहे. और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना,
महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर। हालेलुया, हालेलुया, What's your name, sister? What's your name? तुमचं नाव काय आहे? Did you told me ever before? आणि तुम्ही आधी त्यांना सांगितलं होतं का तुमचं नाव संगीता आहे म्हणून? Did you met me ever before? आधी कधी भेटलाय त्यांना? Did you message me ever before? आणि कधी मेसेज केलाय का? Who told me your name? कोणी तुमचं नाव सांगितलं त्यांना? कुणी सांगितलं त्यांना तुमचं नाव? It's a God. आणि तो प्रभू आहे. You know, when I was coming to Satara, आणि जसं मी साताराला येत होतो I heard very clearly the voice of God and it says Sangeeta. आणि मी स्पष्टरित्या प्रभूचा आवाज ऐकला आणि प्रभू सांगत होता की संगीता. And I see that the Lord is touching your this portion. आणि मी बघत आहे की प्रभू तुमच्या ह्या भागामध्ये स्पर्श करत आहे. What's the problem you have there? आणि काय समस्या आहे तुमची तिथे? मानाचा प्रॉब्लेम आहे. मानाने हात दुखतो त्याचा. How many years? आणि किती वर्षापासून? बरेच वर्षापासून, How many? किती वर्षापासून? 10-12 वर्षापासून. Okay. I see again the Holy Spirit is touching your this portion of chest. आणि पवित्र आत्मा, मी बघत आहे की पवित्र आत्मा तुमच्या ह्या भागामध्ये देखील स्पर्श करत आहे, छातीच्या भागामध्ये. Do you have any problem there? काय समस्या आहे तुम्हाला तिथे? हो, इथं गाठ असल्यावर आहे. You have a tumor. तुम्हाला गाठ आहे. What do you want Jesus to do for you? आणि तुम्हाला काय वाटतं की येशूने तुमच्यासाठी काय करावं? आरोग्य द्या. Close your eyes, lift up your hand. आणि डोळे बंद करा, हाताला उचला. It is Jesus who is touching you right now. आणि येशू आहे जो तुम्हाला स्पर्श करत आहे आत्ता. Right now. आत्ता. Right now. आत्ता. Be free by the मुक्तता. blood of Jesus. येशूच्या रक्ताने मुक्तता. By the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने Be free now. मुक्तता आत्ता. Check, sister. तुम्ही बरे झालेले आहे, तपासून बघा. Check. तपासून बघा. Check your tumor. Check your back. ती गाठ तपासून बघा, जिथं तुम्हाला दुखत होतं तो भाग देखील तपासून बघा. Hallelujah. हालेलुया. Look at everybody, to your neighbor, and say, Jesus is here. शेजाऱ्याला बघून सांगायचं की येशू या ठिकाणी आहे. Jesus is here. Check. येशू या ठिकाणी आहे. Jesus is here. We worship you. What? How she is feeling? आणि कसं वाटतंय तुम्हाला आता? नाही, इथं गाठ नाही आता. God nahi aata. Can you give a big hands to आणि येशूसाठी जोराने टाळी वाजवायचा आहे. It's not me who is doing anything here. आणि मी ते करत नाहीये. It's Jesus who is doing everything here. आणि येशू ते करत आहे या ठिकाणी. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. तुम्ही बसू शकता. I have just demonstrated 2 miracles here. आणि फक्त मी इथं 2 चमत्कार आता दाखवलेले आहेत. But पण get ready. तयार राहा. Something glorious is going to happen. काहीतरी गौरवशाली आज होणार आहे. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. I see the Lord is touching you, sister. I see the Lord is touching you. प्रभू तुम्हाला आता स्पर्श करत आहे इथं या ठिकाणी. Your tears will turn into the joy. आणि तुमचे अश्रू आनंदामध्ये बदलले जाणार आहे. Your tears will turn into the joy. आणि तुमचे अश्रू आनंदामध्ये बदलणार आहेत. The Lord is lifting the burden from your life. आणि प्रभू तुमच्या जीवनातून तुमचं ओझं काढून घेत आहे. The hand of God will come upon your house. आणि देवाचा हात तुमच्या घरावरती येणार आहे. I see that the Lord is standing with you मी बघत आहे की प्रभू तुमच्या सोबत उभा आहे, as a father, एक पितासारखं. and He is going to wipe out your tears. आणि तो तुमचे अश्रू पुसणार आहे. He will turn your tears into the joy. आणि तुमचे अश्रू आनंदामध्ये बदलणार आहेत. You have any problem in your back? तुमच्या पाठीमध्ये समस्या आहे?
हो What problem? काय समस्या आहे पाठ पाठीमध्ये? वगैरे दुखते जरा How many years? किती वर्षापासून? 2-3 वर्षापासून. You're healed now. Check. तुम्ही आता बरे झालेले आहे. तपासून बघा. Check. Check your back. तपासून बघा तुमच्या पाठीमध्ये. Ask her. विचारा त्याला. हो पूर्णपणे बरे झाले? कोणी बरं केलं? Hallelujah. We Hallelujah. give you glory, my Jesus. God has sent me in this city with assignment. आणि प्रभू या शहरामध्ये एक कामगिरी मला सोपवलेली आहे. And that's the reason I am here. आणि मग कारण म्हणून मी इथं आहे. And today I'm going to teach you. My topic is take back your authority. आणि आज माझा विषय आहे की तुमचा अधिकार परत घेणे. Look at your neighbor शेजाऱ्याकडे बघायचं आहे and tell your neighbor, आणि सांगायचं आहे take back your authority. तुमचा अधिकार परत घ्यायचा Take आहे. back your authority. तुमचा अधिकार परत घ्यायचा आहे. Church, you need to take back your authority. आणि चर्च तुम्हाला तर तुमचा अधिकार परत घ्यायचा आहे. Every believer, those who believe on Jesus, you need to take back your authority. आणि जो प्रत्येक विश्वासणारा येशूवरती विश्वास ठेवतो वेळ आहे तुमचा अधिकार परत घ्यायचा. Hallelujah. हालेलुया. So if once you know about your authority, आणि जर तुम्हाला एकदा तुमचा अधिकार माहिती झाला your life will change. तुमचं जीवन बदलणार Your आहे destiny will change. आणि तुमचं डेस्टिनी बदलणार Your आहे. struggles will over. तुमचं संघर्ष संपणार आहे You will walk in a victory. आणि तुम्ही विजय मध्ये चालणार So आहे. once you know your authority, आणि एकदा का तुमचा अधिकार तुम्हाला माहिती झाला you will be victorious in your life. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विजयी असणार You आहात will see a breakthrough after breakthrough in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही छुटकारा पाहणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. You will not be defeated in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये हारलेलं तुम्ही नसणार You आहात. will not be the tail, but you will be the head in everything. आणि तुम्ही शेपूट नाही तर तुम्ही मस्तक आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. You will not be the taker, but you will be the giver. आणि तुम्ही Amen. घेणारे नाही तर देणारे होणार You will आहे. be a blessing in every area of your Yes. life. आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आशीर्वाद असं होणार There आहे. is a fighting happening between you and the devil is for the authority. आणि सैतानाने तुमच्यामध्ये जे युद्ध आहे ते फक्त अधिकारासाठी आहे. Hallelujah. हालेलुया. Once you know your position, आणि एकदा तुमची जी स्थान आहे तुम्हाला माहिती झालं your life will change. तुमचं जीवन बदलणार आहे. Amen. आमेन. Once you know what belongs to you, आणि एकदा तुम्हाला माहिती झालं की तुमचं काय आहे you will take back your healing. आणि तुमचं जे आरोग्य आहे ते परत घेणार You will आहे take back your miracles. आणि तुमचा चमत्कार परत घेणार You will आहे take back your blessings. आणि तुमचे आशीर्वाद परत घेणार आहे. Hallelujah. हालेलुया. It's need a time to take back your authority. आणि ही वेळ आहे की अधिकार परत घेण्याची. Amen. आमेन. Ephesians chapter 1, आणि इफिस्करास पत्र अध्याय 1 verse 8-17 onwards. आणि वचन 17 पासून पुढे If you read there, तिथं वाचलं तर the Paul is praying the prayer there. आणि पॉल एक प्रार्थना करत आहे त्या And he is ठिकाणी. praying, आणि असं प्रार्थना करत he आहे says, असं म्हणत आहे may the Father God gives you the spirit of wisdom and revelation. आणि देव आपला जो पिता आहे तो तुम्हाला ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा देऊ दे. Why the spirit of revelation and wisdom? आणि ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा का? So that तर you may know the power which is working in you. आणि जे सामर्थ्य तुमच्या आत्म्याने काम करत आहे ते तुम्हाला माहिती होण्यासाठी. Meaning, अर्थ you need to see as God sees you. जसं प्रभू तुम्हाला बघत आहे तसं तुम्ही स्वतःला बघितलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Another thing I want to tell you. आणि दुसरी गोष्ट मला सांगू द्या. When you all join together and worship, आणि जसं आपण एकत्र येऊन आराधना करतो because कारण a worshipper brings God himself down. आणि आराधक प्रभूला खाली घेऊन येतो. Amen. आमेन. A messenger, एक a संदेश देणारा prophet, व्यक्ती, a prophet brings the word from the Lord. एक भविष्यवक्ता देवापासून वचन घेऊन येतो. A prayer warrior brings the answers of आणि prayer. जो प्रार्थना योद्धा आहे तो उत्तर घेऊन येतो. But a worshipper, पण एक आराधक he brings God himself down. आणि तो स्वतः प्रभूला खाली घेऊन येतो. Amen. Amen. You are gathering here and worshiping. आणि जसं तुम्ही एकत्र येऊन आराधना करत आहे God is coming down here. आणि प्रभू खाली येत God आहे. is looking at you. प्रभू तुमच्याकडे पाहत आहे. But पण the problem is, पण समस्या ही we आहे are not seeing as God sees ourselves. आणि जसं प्रभू आपल्याला बघतो तसं आपण बघत नाहीये We need स्वतःला. to see ourselves as God sees. आणि जसं प्रभू बघत आहे तसं आपण स्वतःला बघितलं पाहिजे. That's why the Paul says, आणि म्हणून पॉल म्हणत आहे may the God give you the spirit of understanding, प्रभू तुम्हाला ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा देऊ दे. so that मग your eyes of your understanding be enlightened. आणि तुमचे अंतरचक्षु प्रकाशित And होतील. right after that he writes, आणि मग त्याच्यानंतर
असं लिहिलेलं And आहे he said, आणि म्हणत आहे God raised Jesus from the dead आणि प्रभूने येशूला मरणातून उठवलेला and आहे is seated in the heavenly places आणि स्वर्गामध्ये बसवलेला on आहे the right side of Father. आणि पित्याच्या उजव्या बाजूला All the powers, आणि सगळं सामर्थ्य all the dominion आणि सर्व सत्ता is under the feet of Jesus. आणि येशूच्या पायाखाली आहे. Amen. Amen. Jesus is the head of the church. आणि येशू हा मंडळीचा मस्तक आहे So church is the body of Christ. आणि मंडळी हे प्रभूचं शरीर आहे. Let me tell you one thing. एक गोष्ट मला सांगू द्या. So every power and principalities, everything is under the feet. आणि सगळं सत्ता अधिकार हे येशूच्या पायाखाली आहे. And who is the feet? आणि पाय कोण आहे? Because feet is the part of the body. आणि पाय जे आहे ते शरीराचा भाग आहे. Who is the body? आणि शरीर कोण आहे? Church is the body of Christ. आणि मंडळी हे शरीर आहे ख्रिस्ताचं. Meaning म्हणजे all the dominion, आणि सगळं सत्ता all the powers of darkness आणि सगळ्या अंधकाराची शक्ती is under the feet of church. आणि हे मंडळीच्या पायाखाली आहे. That is your position. आणि हे तुमचं स्थान आहे. That is your place you're sitting. आणि ह्या स्थानाला तुम्ही बसलेला आहे. When you know your position, जेव्हा तुमचा अधिकार तुम्हाला माहिती when you आहे know who you are, आणि तुम्ही कोण आहे ख्रिस्तामध्ये when you know what belongs to you, आणि तुम्हाला माहिती होते की तुमच्यासाठी काय ठेवलेलं when आहे you know your authority, आणि तुमचा अधिकार जेव्हा तुम्हाला माहिती होतो everything in your life will change. आणि तुमच्या जीवनातलं सगळं बदलून जाणार आहे. So I decree and declare over your life, आणि तुमच्या जीवनावरती मी घोषणा करत आहे there is a change is going to come in your आणि life. बदल तुमच्या जीवनामध्ये येत आहे. There is going to be a change in your life. आणि बदल तुमच्या जीवनामध्ये येत There's आहे. going to be a change in your life. आणि बदल तुमच्या जीवनामध्ये येत आहे. Hallelujah. Hallelujah. Can you shout little louder? आणि Hallelujah. हालेलुया असं म्हणायचं आहे. Amen. आमेन. So the devil, the fight between you and the devil आणि सैतानाने तुमच्यामधलं जे युद्ध आहे is for authority. आणि ते अधिकारासाठी आहे. Because the devil कारण शैतान is after authority. तो अधिकाराच्या मागे आहे That's the reason आणि हेच कारण he आहे. was kicked out from the heaven. आणि म्हणून त्याला स्वर्गातून खाली टाकलेलं आहे. And let me tell you one thing. आणि एक गोष्ट मला सांगू द्या. Why God made Adam आणि प्रभूनं आदामाला का बनवलं? to have the dominion and power. सत्ता आणि अधिकार घेण्यासाठी. So why the devil made Adam to fall in sin? आणि मग का सैतानाला आदामाला पापामध्ये पाडलं? Because कारण the dominion and power which God gave to Adam, he wanted back to him. कारण जे प्रभूनं अधिकार आणि सत्ता आदामाला दिलेलं होतं ते सैतानाला परत हवं होतं. But Jesus came. पण येशू आला And what the first man lost, आणि जे पहिल्या मनुष्यानं गमावलेलं होतं we regain it by second Adam, Jesus आणि Christ. जो दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे आपल्याला परत मिळालेला आहे. Amen. आमेन. Matthew chapter 4 and Luke chapter 4. आणि मत्तई 4 आणि लूक 4 When Jesus was tempted by the devil, आणि जेव्हा येशूची परीक्षा घेण्यात आली सैतानाच्या you द्वारे know what the devil said? आणि सैतान काय म्हणाला माहितीये? Bow down and worship me. आणि जर तू माझी आराधना करशील I will give this to you. हे सगळं मी तुला देईन. How can a foolish devil tell to a creator, I will give you? आणि कसं मूर्ख सैतान येशूला जो निर्माण करता आहे त्याला सांगू शकतो की मी हे सगळं तुला देईन? Because कारण it was given to him. कारण ते त्याला देण्यात आलेलं Who होतं. gave to him? आणि सैतानाला कोणी दिलं? The Adam, when he was fallen in sin, आणि जेव्हा आदाम पापामध्ये पडला he handed over that authority to the devil. आणि मग आदामाने तो अधिकार सैतानाला देऊन टाकलेला That's why आहे. the devil said, आणि म्हणून सैतान म्हणतो if you bow down before me, आणि जर तू मला नमन I करशील will give to you. आणि मी ते तुला देईन. Let me tell you one thing. एक गोष्ट मला सांगू द्या. Christ has paid a full price on the cross through his blood to get you back with that authority. आणि तुम्हाला तो अधिकार परत देण्यासाठी येशूनं सगळं जे आहे ते झुकवलेलं आहे क्रूसावरती आणि त्याचं रक्त सांडलेलं आहे. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. Christ has paid a price for your true identity. आणि तुमच्या खऱ्या ओळखीसाठी येशूनं प्राण दिलेला आहे. Christ has paid a price for your authority. आणि तुमच्या अधिकारासाठी येशूनं किंमत मोजलेली आहे. The Christ has paid a price for your victory. आणि येशूनं तुमच्या विजयासाठी किंमत मोजलेली The आहे. Christ has paid a price for your miracle, your healing, your blessing, your peace, your joy. आणि ख्रिस्तानं तुमच्या चमत्कारासाठी तुमच्या शांतीसाठी तुमच्या आनंदासाठी तुमच्या आशीर्वादासाठी किंमत मोजलेली आहे. Hallelujah. हालेलुया. If you want to take back your authority, आणि जर तुमचा अधिकार तुम्हाला परत घ्यायचा आहे first you need to know about the book of Genesis first. आणि मग उत्पत्तीच्या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. You know why God created man? आणि मग मनुष्याला प्रभूने का घडवलं? If you see the Garden of Eden, आणि मग एदेन बाग जर तुम्ही बघितला the Garden of Eden is a perfect plan of humanity for God, by God.
आणि मग मनुष्यासाठी असलेला एक जो प्लॅन आहे तो प्रभूचा एक परफेक्ट प्लॅन आहे. Amen. आमेन. If you see the Garden of Eden, आणि मग एदेन बाग जर तुम्ही बघितलं that is a perfect plan of God for humanity. आणि मनुष्यासाठी असलेली एक उत्तम योजना ती आहे प्रभूची. And another thing I want to tell you, आणि दुसरी गोष्ट मला सांगू द्या. if you see in Genesis chapter 1 and 2, आणि उत्पत्ती 1 आणि 2 मध्ये जर तुम्ही बघितला chapter 1 and chapter 2, आणि अध्याय 1 आणि अध्याय 2 that shows God's perfect will and desire for every one of us. आणि